दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप स्वागत करत आहे. माझा प्रभाग माझं विजन या आपल्या मुलाखत सत्रामध्ये मी आलेलो आहे आज प्रभाग क्रमांक 24मध्ये. प्रभाग क्रमांक 24मध्ये आपल्यासोबत उमेदवार आहेत श्री वाल्मिकजी शंकरराव जगताप साहेब उच्च शिक्षित उमेदवार आहेत. या ठिकाणी साहेबांचं 30 ते 35 वर्षापासून कामकाज चालू आहे. समाजकारण राजकारणामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. साहेबांनी या भागामध्ये बरीच कामे केली आहेत, लोकांची कामं केलेली आहेत, समाजाची कामे केली आहेत. या प्रभागाच्या उभारणीसाठी, प्रभागाच्या विकासासाठी त्यांची कामं भरपूर आहेत. चला तर मग आपण साहेबांची संवाद साधूया. साहेब नमस्कार, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. साहेब, आम्हाला आपला थोडक्यात परिचय द्या व आपण या प्रभागामध्ये लढण्यासाठी काय इच्छुक आहात व कसं आपलं चिन्ह आहे हे थोडक्यात सांगा. मी प्राध्यापक वाल्मी जगताप, उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस. गेल्या 40 वर्षापासून मी काँग्रेसचा एकनिष्ठ असा कार्यकर्ता आहे की माझे राजकीय गुरु 1974ला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या एका निवडणुकीच्या प्रचारामधून माझी सुरुवात झाली. तेव्हा मी 9वीच्या वर्गात होतो आणि त्यानंतर पुण्यात आल्यानंतर मी बॅरिस्टर विठ्ठलरावजी गाडगे साहेब यांच्या सानिध्यामध्ये आलो. माझ्यावरती मुळातच गांधी विचारांचा पगडा होता आणि त्यामुळे माझे आदर्श म्हणून नानासाहेब गोरे असतील, ग.प. प्रधान असतील, भाई वैद्य असतील, या सगळ्यांच्या विचाराने पुण्यात आल्यानंतर माझं एक वेगळंच विचार या ठिकाणी सुरू झाला आणि ते या पुण्याला फार पोषक होतं आणि म्हणून मी काँग्रेसचा विचार या ठिकाणी महात्मा गांधींचा विचार, पंडित जवाहरलाल नेहरू, गांधी फॅमिलीशी निगडीत राहिलो. साहेब, आपलं या प्रभागामध्ये कसं प्रभुत्व आहे थोडक्यात सांगा मला. या प्रभागामध्ये मी सुरुवातीपासूनच जेव्हा एक चांगला कार्यकर्ता म्हणून बॅरिस्टर गाडगे यांनी मला काँग्रेसमध्ये घेतलं, त्यानंतर मी युथ काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेस आणि तिथून माझी सुरुवात झाली. त्यावेळेस आमच्या भागामध्ये माझे मित्र, आता ते स्वर्गीय सीतारामजी थोपटे साहेब, ते अत्यंत चांगले कार्यकर्ते होते आणि त्यांच्यासोबत आणि गाडगे साहेबांच्या विचाराने जे एक बुद्धिमान व्यक्तिमत्व बॅरिस्टर गाडगेंचं पुणे शहराला होतं आणि त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून मला देशांचं आणि परदेशातील सुद्धा परकीय राजकारण कसं असतं हे मला शिकायला मिळालं आणि त्यांच्यामुळे प्रभावी झालो. आणि आज तागायत मी काँग्रेसचे जे विचार असतील, विचारधारा असेल, त्या विचारधारेला अनुसरून जनतेची कामं करत गेलो. जे माझ्याकडे येतील त्यांची मी कामं करत गेलो. साहेब, आपल्या प्रभागामध्ये जुने वाडे आहेत, 16 एरिया आहे वगैरे, याविषयी डेव्हलपमेंटचा आपला काय प्लॅन वगैरे आपण काय आखलेला आहे? नक्कीच या ठिकाणी मी पाहिलं प्रचार करताना आणि त्याच्या अगोदरसुद्धा की एक गोष्ट मला जाणवली की कसबा पेठ हा मुख्य म्हणजे या प्रभागाचं नावच आहे कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल आणि KM हॉस्पिटल. या परिसरामध्ये कसबा गणपती प्रभागामध्ये किंवा कसबा पेठमध्ये वाड्यांचा प्रश्न फार मोठा आणि बिकट आहे. आता त्याच्यामध्ये सांगितलं जातं की हे त्यांच्या महापालिकेच्या अखत्यारीत येत नाही आणि ते आर्किओलॉजीकडे आहे, तो विषय आहे. परंतु या कारणामुळे कसबा पेठेतील अनेक घरमालक हे स्वतःची जागा असून स्वतःच्या घरामध्ये राहू शकत नाही. अत्यंत पडझड झालेले असे घर, वर चढता येत नाही, शिड्या मोडलेल्या आहेत. आणि हे सगळं चित्र पाहिल्यानंतर की हे सगळं जनतेसाठी असतं, लोकांसाठी असतं. मग देशामध्ये केंद्र सरकार आहे, सगळ्या गोष्टी बदलू शकते, कायदा बदलू शकतो. मग हा आर्किओलॉजीचा हा विषय फार छोटा आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आणि ते बदलून या कसबा पेठेतील नागरिकांना जर मान्यता दिली, त्यांची घरं बांधून होतील, त्यांना राहण्यासाठी घरं मिळतील आणि त्याला न्याय मिळेल. अनेक वेळेला पाहतो आंदोलनं झाली, अनेक आमदारांनी प्रश्न मांडले, परंतु तो प्रश्न सुटत नाही. जसं म्हणजे माणसासाठी देश आहे किंवा नाही हा विषय येतो या ठिकाणी.
माणसाच्या गरजा जर पूर्ण होत नसतील तो कायदासुद्धा बदलला पाहिजे आणि त्यांना त्यांची न्याय मिळाला पाहिजे. इतक्या प्रॉपर्टी आज पडून आहेत की तिथं त्यांना असूनसुद्धा काही करता येत नाही, राहता येत नाही, त्यांना बाहेर राहायला होतं किंवा भाड्याच्या घरात राहावं लागतं. ही परिस्थिती आहे. साहेब मला सांगा, आपल्या प्रभागामध्ये क्रीडांगणाची समस्या म्हणा किंवा बागेची म्हणा, काय समस्या जाणवतात आपल्याला? बिलकुल. तुम्हाला मी सांगतोय की हा अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला की फॉरेनमध्ये एक अशी व्यवस्था आहे की पार्किंगची व्यवस्था ही एक झोन पाडले आहे, त्या ठिकाणी झोन ठेवलेले आहेत पार्किंगसाठी. लोकांनी त्या ठिकाणी मोफत आपले वाहनं पार्किंग करायची. परंतु आपल्या देशाचं दुर्दैव आहे की इथं रस्त्यावर वाहनं लावले जातात, व्यवसाय केले जात असतात. फुटपाथ किंवा पदपथ हे चालायला माणसाला नाहीत, म्हणून ते रस्त्यावरून चालतात, त्यामुळे अपघात होतात. हा मोठा गंभीर विषय आहे. मी 1987चा DP पुणे महापालिकेचा मी पाहिला त्यावेळेस. तर त्या DPमध्ये अनेक प्रकारचे लँड ॲक्विजिशन ॲक्ट ज्याला म्हणतो आपण, त्या माध्यमातून अनेक प्रकारच्या फार मोठ्या मोठ्या जागा जे गार्डनसाठी असतील, शाळेसाठी असतील, पार्किंगसाठी असतील, ह्या सगळ्या रिझर्व्ह होत्या. परंतु महापालिकेमध्ये निवडून गेलेले जे नगरसेवक आहेत याने बिल्डरच्या घशात घालून त्या संपूर्ण जागा संपवून टाकलेल्या आहे. म्हणून आता मोकळी जागा श्वास घ्यायला कुठं राहिलेली नाही. एवढेच नाही तर आजूबाजूच्या टेकड्यासुद्धा यांनी फोडून टाकल्या. पर्वतीचं आपण पाहतोय काय झालेलं आहे, पूर्ण विळखा बसलेला आहे त्या पर्वतीला. म्हणजे आता अशा पद्धतीने जर होत असेल तर या ठिकाणी हे सगळं बंद झालं पाहिजे. SRAच्या योजना आल्या, परंतु SRAच्या एखाद्या बिल्डिंगमध्ये तुम्ही जर गेला असाल तर ती झोपटपट्टी परवडली, दिसायला बाहेरून बिल्डिंग चांगली दिसते, पण आतमध्ये गेल्यानंतर नरक यातना त्यांना भोगावं लागतात. तिथं लिफ्ट नसतात, काही नसतात, कचऱ्याची व्यवस्था, अनेक घाणीचं साम्राज्य पसरलं आपल्याला पाहायला मिळेल. साहेब मला सांगा, आपल्या प्रभागामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, ट्रॅफिक या समस्यांवर सगळे बोलतात. आपण एक सुशिक्षित उमेदवार आहात साहेब. या समस्या सोडून आपल्याकडे आपल्या प्रभागासाठी काय विजन आहे? या प्रभागासाठी एक मॉडेल म्हणून पुणे शहरामध्ये हा मी प्रभाग बनवेल की वार्ड कसा असावा. जेव्हा या प्रभागातील नागरिक कुठल्याही प्रकारे नगरसेवकाकडे तक्रार घेऊन येणार नाहीत, तेव्हा खऱ्या सुधारणा झालेल्या असतील असं मी म्हणेल या ठिकाणी. आणि म्हणून आज आपण पाहतो की आता गेली 8 वर्ष महापालिकेच्या निवडणुका झाल्या, 3.5-4 वर्ष जवळपास नगरसेवक नव्हते, तरीही लोकांचं सगळं चालत होतं, पुणेकरांचं चालत होतं, तर पुणेकरांनी सहन केलं. आपण पाहिलेलं आहे की निवडणुका जवळ आल्यानंतर एका महिन्यापासून रस्त्यांची कामं सुरू झाली, खड्डेखोद सुरू झाली, त्याचा त्रास संपूर्ण पुणेकरांना या ठिकाणी भोगावा लागलेला आहे. याचा विचार पुणेकरांनी करून माझ्यासारख्या सुशिक्षित प्राध्यापकाला जर निवडून दिलं तर आमच्याकडे विजन आहे की या ठिकाणी एक आदर्श वार्ड असा बनवेल की इथं कुठल्या प्रकारच्या समस्या राहणार नाहीत. शिक्षणाच्या राहणार नाहीत, आरोग्याच्या राहणार नाहीत, रस्त्यांच्या राहणार नाहीत, कुठल्या प्रकारची ट्रॅफिक जी आहे ती ते कधीही तर थांबली जाणार नाही. हा सगळा विषय घेतल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की आपण इतका पैसा टॅक्सच्या माध्यमातून जमा करतो, नागरिकांचाच पैसा, आणि त्या पैशाचा दुरुपयोग मात्र कशासाठी केला जातो हे आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी. म्हणून नागरिकांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी ज्या विचारला पाहिजे की आम्ही टॅक्स भरतो, त्याच्या बदला म्हणून आम्हाला सुविधा मिळत नाहीत, त्या मिळाल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद साहेब. साहेबांनी खूपच आपल्या मुलाखतीमध्ये त्यांचा चांगला विषय मांडलेला आहे. त्यांच्या समस्यांना म्हणजे प्रभात समस्या किती आहेत, कशा आहेत, हे एक सुशिक्षित उमेदवार जाणून घेऊ शकतो. अल्पशिक्षित उमेदवाराला कळणार नाही आहे, त्याला तो फक्त पैसा खाईल निवडणूक आल्यावर, असं साहेबांच्या मुलाखतीमध्ये आपल्याला कळतं आहे. मला वाटतं की पुणे मनपामध्ये म्हणा किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त सुशिक्षित उमेदवार गेले पाहिजेत. सुशिक्षित उमेदवार हे जनतेला न्याय देऊ शकतात. आज साहेबांचा वाल्मिक जगताप साहेब या प्रभाग क्रमांक 24मध्ये साहेब प्रोफेसर आहेत. साहेबांचं या ठिकाणी शिक्षण भरपूर आहे, उच्च शिक्षित आहे साहेब. त्यांचा 10 नंबरला साहेब येत आहेत. आपण आपल्या चॅनलतर्फे त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांच्या राजकीय वाटचालींना त्यांची वाटचाल 33-35 वर्षाची आहेच आहे, पण त्यांनी आता उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेला आहे. त्यांचं चिन्ह आहे TV. 10 नंबर त्यांचा येतो आहे. नक्कीच आपण जनतेलाही आवाहन करूया आपल्या माध्यमातून की नक्कीच साहेबांना विजयी होण्यासाठी मदत करा, आपलं अमूल्य मत साहेबांना द्या व सुशिक्षित उमेदवारच पुणे मनपामध्ये पाठवा. या ठिकाणी इथं थांबतो मी. कॅमेरामॅन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.